29 ऑक्टोबर जागतिक स्ट्रोक दिवस। स्ट्रोक म्हणजे मेंदूला ब्रेनला जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे। मेंदूला जर काही वेळ रक्त आणि त्यातील ऑक्सिजन मिळाला नाही तर मेंदूच्या पेशी मरायला लागतात आणि त्यामुळे शरीराच्या काही भागाचे काम थांबते। मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिनीत चरबी म्हणजेच फॅट, कोलेस्ट्रॉल किंवा रक्ताच्या गुठळ्या साचल्यामुळे रक्तपुरवठा बंद होतो। याला इस्केमिक स्ट्रोक म्हणतात। रक्तवाहिनी फुटणे मेंदूमधील रक्तवाहिनी फुटून रक्त बाहेर सांडते, त्यामुळे मेंदूवर दाब येतो। याला हेमरेजिक स्ट्रोक म्हणतात। तात्पुरता स्ट्रोक रक्तपुरवठा थोड्या वेळासाठी थांबतो पण पुन्हा सुरू होतो, याला ट्रान्झिएंट इस्केमिक म्हणतात। ब्रेन स्ट्रोकचे लक्षणे चेहऱ्याचा एक भाग अचानक लटकणे किंवा वाकदा होणे, ज्यामुळे व्यक्तीला व्यवस्थित हसता येत नाही। हात कमकुवत होणे, शरीराचा एका बाजूचा हात किंवा पाय अचानक कमजोर पडणे किंवा त्यात बधिरता येणे, बोलण्यात अडचण किंवा शब्द तोतरे किंवा अस्पष्ट वाटणे किंवा व्यक्तीला बोलणे किंवा इतरांचे बोलणे समजणे कठीण होणे, अचानक तीव्र डोकेदुखी, दृष्टीमध्ये बदल किंवा तोल जाणे ही लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता त्वरित दवाखान्यात जाणे। रक्तदाब म्हणजे बीपी, साखर म्हणजे शुगर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियमित तपासा। औषधे घेऊन ती पूर्णपणे नियंत्रणात ठेवा। आरोग्यपूर्ण आहार घ्या। आहारात तळलेले पदार्थ आणि रेड मीठ व मिठाचे प्रमाण कमी करा। त्याऐवजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश वाढवा। दररोज व्यायाम करा आणि तंबाखू, धूम्रपान तसेच जास्त मद्यपान पूर्णपणे टाळा।